to Facebook Live. Because of some technical glitches, the session is being delayed. I'm really sorry for that. If you are able to listen to me, then kindly. Yeah. So I think those who are able to listen, then you can just give a thumbs up. Now, 29th October every year is being celebrated as World Stroke Day. And last year, when Medulla Healthcare was started, we had arranged a कॅम्पेन म्हणजे आपण इथं स्ट्रोक लकवा शिबिर फर्स्ट टाइम आयोजित केलं होतं. यावर्षी सुद्धा लकवा शिबिर आयोजित करण्याचे प्लॅन्स होते, पण कोविडच्या सिच्युएशनमुळं ते काही होऊ शकले नाही. त्यामुळं आपण आज लाईव्ह सेशन घ्यायचं ठरवलंय. याच्यामध्ये जो जनरल पब्लिकचा अवेअरनेस आहे स्ट्रोक विषयाबद्दल, तो खूपच कमी आहे, जे मला डे टू डे प्रॅक्टिसमध्ये पाहायला मिळते इथे. त्यासाठी त्यांचा अवेअरनेस वाढवण्यासाठी आणि त्यांच्या मनातल्या शंका दूर करण्यासाठी हा सेशन मी सुरू करतोय. तर बेसिकली स्ट्रोक, ज्याला आपण लकवा म्हणतो, पक्षाघात म्हणतो, ब्रेन अटॅक म्हणतो, हा नेमका काय आहे? जे पेशंटचे जे प्रश्न आहेत त्याला मी डिवाइड केलेला आहे, की पहिल्यांदा आपल्याला लकवा म्हणजे काय हे समजून घेऊया आणि त्याच्यानंतर मग ते कुठल्या प्रकारचे असतात, त्याची ट्रीटमेंट काय आणि त्याचे प्रिव्हेन्शन कसे करता येईल, या टॉपिक्स पाशी आपण जाऊया. जनरली बघायला गेलं तर जगामध्ये साधारणतः प्रत्येक 2 सेकंदाला एखाद्या व्यक्तीला लकवा होतो आणि प्रत्येक 2 मिनिटाला एखाद्या लकवाग्रस्त पेशंटचा मृत्यू होतो. जर तुम्ही अपंगत्व डिसेबिलिटी पाहिली तर इट इज द मोस्ट कॉमन कॉज भारतामध्ये आणि जगामध्ये. लकवा हे अपंगत्वाचं खूपच कॉमन कॉज आहे आणि आपल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये 6 मध्ये एका तरी माणसाला लकवा होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अँटीबायोटिक्स आणि या सगळ्या औषधांच्या युगामध्ये माणसाची आयुर्मर्यादा लाईफ स्पॅन हा वाढतच चाललेला आहे आणि त्यामुळं जितके जास्त वर्ष जेरियाटिक पॉप्युलेशन म्हणजे ज्येष्ठ नागरिक होतील तेवढं लकव्याचं प्रमाण हे वाढत जातं. तर आता आपण थेट प्रश्नांना सुरुवात करूया. जसं मी सांगितलं तसं जगामध्ये दरवर्षी 1.5 कोटी लोकांना हा लकवा होतो. 1.5 कोटीपैकी 50 लाख बरे होतात, 50 लाख मृत्युमुखी पडतात आणि 50 लाख लोक परमनंट डिसेबिलिटी म्हणजे त्यांना अपंगत्व येतं. लकवा हा खूपच कॉमन आहे. जसा हार्टवर अटॅक होतो तसा ब्रेनवर अटॅक झाला म्हणजे तो लकवा. त्याला वेगवेगळ्या नावाने आपण संबोधित करतो. त्याच्यानंतर पाहायला गेलं तर लकव्याच्या विषयी ज्ञान असणं हे खूप आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. जोपर्यंत तुम्हाला हा लकवा आहे हे कळत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्याविषयी काहीच करू शकत नाही. तर लकवा म्हणजे काय? तर लकवा म्हणजे हा स्ट्रोक आहे, जो ब्रेन अटॅक आहे. ज्यावेळी मेंदूला ऑक्सिजन पुरवठा आणि ग्लुकोज पुरवठा कमी पडतो, जो रक्तप्रवाहाद्वारे दिला जातो, त्यावेळी त्याला स्ट्रोक म्हणायचं, लकवा म्हणायचं. एकदम साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर. तुम्हाला सांगायचं झालं तर मेंदू, ज्याचं वजन हे पूर्ण शरीराच्या बघितलं तर फक्त 2% आहे. 1 ते 2% म्हणजे 1200 ग्रॅम वगैरे मेंदूचं वजन असतं. तरी सुद्धा मेंदू हा आपला मास्टर कंट्रोल, सुपर कंट्रोल आहे. मला इथून पेन उचलायचा, इथं ठेवायचा, हाताची बोटं उघडायची, 2 म्हणून दाखवायची, इकडून तिकडं बघायची, मान वळवायची, या सगळ्यांसाठी कंट्रोल हे मेंदूचं आहे. तिथून सिग्नल गेल्याशिवाय तुम्ही काहीही करू शकत नाही. मेंदूमध्ये प्रत्येक गोष्टीसाठी, आपल्या बोलण्यासाठी स्पीच सेंटर आहे, बघण्यासाठी सेंटर आहे, ऐकण्यासाठी, म्हणजे असं नाही की तुमच्या डोळ्यांनी तुम्ही पाहता ती जी इमेज तयार होते ती त्याचं जे प्रोसेसिंग असतं हे सुद्धा मेंदूमध्येच होतं. ही अशी मेंदूमध्ये प्रत्येक ठिकाणी सेंटर्स आहेत. मेंदूमध्ये वेस्टिजियल किंवा वेस्ट असं काहीच नाहीये आणि प्रत्येक ऍक्शन ही तुमची मेंदूच्या सेंटर्स द्वारेच कंट्रोल केली जाते. त्यामुळं मेंदूला
जवळपास रक्त जे हृदय पंप करतं, 100% जर हृदय रक्त पंप करत असेल, त्यातलं 20% रक्त हे मेंदूलाच दिलं जातं. म्हणजे मेंदूचं फंक्शन इतकं इम्पॉर्टंट आहे. मेंदूच्या वजनापेक्षा तुमच्या लिव्हरचं वजन खूप जास्त आहे. पण रक्तपुरवठा जर तुम्ही हा विषय बघितला, तर तो मेंदू 20% तुमचं रक्तपुरवठा त्याला द्यावा लागतो. विदाऊट ऑक्सिजन आणि विदाऊट ग्लुकोज मेंदू काम करू शकत नाही. आपण दैनंदिन आयुष्यामध्ये बघतो, की माणसांना फिट येते, ते डिझी होतात, चक्कर येऊन पडते, डोळ्यापुढे अंधारी होते. त्याचं सगळ्यात कॉमन कॉज आहे, की मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला. कारण आपण आपल्या उत्क्रांतीमध्ये पहिल्यांदा आपण 2 हात आणि 2 पायावर असं चालायचो. त्याच्यानंतर आपण इरेक्ट पोश्चरमध्ये आलो. सरळ उभं राहायला लागलो. फक्त 2च पायांवर चालायला लागलो. तसं जशी-जशी उत्क्रांती होत गेली, तसं माणसाच्या मेंदूची डेव्हलपमेंट होत गेली आणि त्या डेव्हलपमेंट होत गेल्यानंतर सेरिब्रम नावाचा जो सगळ्यात वरचा आणि इम्पोर्टंट पार्ट आहे, मेंदूचे जे लेयर आहेत, त्याच्यावरचा सगळ्यात सेरिब्रम जो लेव्हल आहे, तो खूप डेव्हलप होत गेला. आणि त्या डेव्हलपमेंटसाठी लिटरली लॅक्स ऑफ इयर्स म्हणजे लाखो वर्ष लागली. मग ज्यावेळी आपल्याला मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, अगदी सेकंदासाठी सुद्धा कमी होतो, त्यावेळी आपल्याला चक्कर येते. ती निसर्गाचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. चक्कर येते म्हणजे काय? मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाल्यानंतर आपण ज्यावेळी उभारलेल्या अवस्थेत उभे असतो किंवा बसलेल्या अवस्थेत असतो, त्यावेळी अँटी ग्रॅव्हिटी आपल्याला ते ब्लड मेंदूला पोहोचवावं लागतं. आणि मेंदूचा रक्तपुरवठा कमी झाला, तर ते नैसर्गिकरित्या माणूस चक्कर येते आणि कधीही पडतो तो. पडतो म्हणजे काय? ग्रॅव्हिटी नलिफाय होते. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरोधात जो काही रक्तपुरवठा व्हावा लागतो, तो बंद करण्यासाठी माणसाला चक्कर येते, भोवळ येते आणि माणूस पडतो. त्याचं साधं कारण आहे, की ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट न जाता नॉर्मल हॉरिझॉन्टल पोझिशनमध्ये मेंदूला रक्तप्रवाह पोहोचावा. हे निसर्गाचं प्रोटेक्टिव्ह मेकॅनिझम आहे. अशा प्रकारे हा मेंदू अद्भुत काम करणारा अवयव आहे. मेंदूमध्ये इतक्या पेशी आणि इतके तंतू आहेत, ते लॅक्स ऑफ किलोमीटर्स जाऊ शकतात. तर ही झाली मेंदूची बेसिक एनाटॉमी किंवा फिजिओलॉजी, की ज्या प्रकारे मेंदू काम करतो. जर आता मेंदूला रक्तपुरवठा खूप आवश्यक आहे, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. विदाऊट ऑक्सिजन आणि ग्लुकोज. आता रक्तच देतं ना मेंदूला ऑक्सिजन आणि ग्लुकोज. ज्यावेळी मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, तर काय होतं? साधारणतः 30 ते 180 सेकंद म्हणजे जवळपास 3 मिनिटापर्यंत जर मेंदूला रक्तपुरवठा कमी झाला, तर माणसाला डेफिनेटली चक्कर येते, भोवळ येतो आणि माणूस बेशुद्ध होतो. जर ही प्रोसेस कंटिन्यू राहिली, पार्ट ऑफ द ब्रेन, फुल ब्रेन जिथं-जिथं रक्तवाहिनी असेल, त्या एरियाचा जर रक्तपुरवठा कमी झाला बेसिकली, तर मेंदूचं 3 मिनिटापर्यंत रक्तपुरवठा कमी झाला, तर ब्रेन डेथ म्हणजे मेंदूच्या पेशींची जी डेथची प्रोसेस आहे ती सुरू होते. हीच प्रोसेस मेंदूचा ऑक्सिजन आणि ग्लुकोज कमी राहिला फॉर 10 मिनिट्स फॉर एक्झाम्पल, तर ती एकदम इरिव्हर्सिबल स्टेजला जाते आणि 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी झाला तर इरिव्हर्सिबल डॅमेज हा झालेलाच असतो. त्यामुळं मेंदूमध्ये रक्तपुरवठा अगदी मिनिटा-मिनिटा गणिक जितका रक्तपुरवठ्याचा काळ जास्त होईल, तितका तो डॅमेज जास्त होत जातो आणि अनफॉर्च्युनेटली 10-15 मिनिटानंतर तो इरिव्हर्सिबल स्टेजला जातो. म्हणजे तुम्ही काहीही केलं तरी ती स्टेज रिव्हर्स होऊ शकत नाही. त्यानंतर सांगायचं झालं दुसरी गोष्ट, दुसरा प्रश्न आहे त्याच्यानंतरचा, की अ, ज्यावेळी मेंदूचा रक्तपुरवठा कमी होतो, तो कोणत्या प्रकारे होतो? तर त्याच्यामध्ये विषय असा आहे, 2 प्रकारचे त्याची कारणं आहेत. पहिलं कारण आहे, की ते ब्लॉक व्हायला पाहिजे. रक्त रक्तवाहिनी जी सप्लाय करते त्याच्यामध्ये ब्लॉक व्हायला पाहिजे. जसं आपण फॉर एक्झाम्पल साधं सोपं समजण्यासाठी घेऊया, की पाईपलाईन. जी पाणी पुरवठा करायची पाईपलाईन आहे तुमच्या घरात असेल, बाहेर असेल. त्याच्यामध्ये जर कचरा अडकला, तर ऑब्व्हियसली त्या प्रेशरनं फ्लो पुढे जाऊ शकत नाही. हे त्याचं एक कारण आहे. आणि दुसरं कारण आहे ती रक्तवाहिनी फुटली किंवा नळ आपण बघतो खूप इव्हेंट्समध्ये महानगरपालिकेची पाणी सप्लाय, नळ सप्लाय हा फुटलेला आहे. फुटलेला असेल तर त्यातलं पाणी सगळीकडे पसरलं जातं. कारण ते प्रेशरनं पाणी येत असतं. त्याच प्रकारे हृदय हे खूप प्रेशरनं ब्लड पंप करतं. ते प्रेशर इतक्यासाठी आवश्यक असतं, की ते पूर्ण शरीरामध्ये पोहोचायला हवं. मी जसं सांगितलं, की गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध ब्रेन आपण उभे असतो, बसलेलो असतो त्यावेळी गुरुत्वाकर्षण शक्तीच्या विरुद्ध दिशेने हार्टला ते ब्लड पंप करावं लागतं. ते खूप प्रेशरनं पंप होतं.
आणि त्यामुळे ज्यावेळी ते फुटतं, त्यावेळी सगळीकडे रक्त हे पसरलं जातं. आता आपण पहिल्या प्रश्नावर येऊया. जे 80% प्रमाणामध्ये त्याचं कॉज आहे, की रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक आला, ब्लॉकेज आलं, चोकअप झाली. साध्या भाषेमध्ये जे पेशंट बोलतात, चोकअप झाली. तर चोकअप कशाने होऊ शकते? तर चोकअप रक्तवाहिनी होण्यासाठी तिथं फॅटचं किंवा लिपिडचं ते तिथं जमायला पाहिजे. म्हणजे ज्याच्यामध्ये आपण जास्त आपण तेलकट खातो, कोलेस्टेरॉल तुमचं वाढलेलं असतं. तर या कारणास्तव खूप वर्ष जास्त फॅट, ट्रायग्लिसराईड लेव्हल, कोलेस्टेरॉल लेव्हल जर वाढत असली आपल्या शरीरामध्ये, तर ती रक्तवाहिनीची आकुंचन प्रसरण पावते. कारण ज्यावेळी हृदय पंप करतं, त्यावेळी रक्त शोषलं पुढं ढकललं जातं आणि पुढं ढकलल्यानंतर परत ते आकुंचन पावतं. प्रसरण पावतं, आकुंचन पावतं. ही जी इलॅस्टिक नेचर असतं रक्तवाहिनीचं, ते इलॅस्टिक नेचर हे जितकं जास्त इलॅस्टिक नेचर नॉर्मल राहतं, तेवढं चांगलं असतं. ज्यावेळी तुम्हाला वयोमानानुसार किंवा इतर कारणानुसार त्याचं जे इलॅस्टिक नेचर आहे, रबरी नेचर आहे, ते ज्यावेळी इलॅस्टिक रिकॉईल कमी होईल, त्यावेळी ऑब्व्हियसली रक्तवाहिन्या हार्ड होतात, जाड होतात आणि त्यामध्ये त्यांचं आकुंचन प्रसरणाची प्रक्रियाच बंद पडते आणि त्या कारणास्तव एकदा ती प्रक्रिया बंद पडली, तर माणसाचं ब्लड प्रेशर वाढावं लागतं. मग ज्यावेळी तेलकट प्रमाण खूप खाल्ल्यामुळं किंवा इतर कारणास्तव तुमची रक्तवाहिनी जे डॅमेज होते, त्याच्यामध्ये स्मोकिंग पण इज वन ऑफ द मोस्ट इम्पोर्टंट फॅक्टर. आणि डायबिटीजमध्ये सुद्धा मायक्रो ब्लड वेसल म्हणजे छोट्या-छोट्या रक्तवाहिन्या आहेत, त्याच्यामध्ये ब्लॉक्स निर्माण होतात. तर ज्यावेळी हे ब्लॉक्स निर्माण होतात, त्यावेळी तो जो रक्तवाहिनी असते त्याच्यामध्ये 70% ब्लॉक आहे, 50% ब्लॉक आहे. जसं आपण हृदयामध्ये होतं, तसं मेंदूच्या रक्तवाहिन्यामध्ये सुद्धा तो ब्लॉक निर्माण होतो. आणि त्यातली एखादी जी ब्लॉक आहे, ती ज्यावेळी फुटते, कित्येक लोकांना हा ब्लॉक वर्षानुवर्ष असतो. ज्यावेळी त्यातला तो ब्लॉक एखादा फुटतो आणि फुटल्यानंतर ज्यावेळी तो पुढे जाऊन एखाद्या छोट्या रक्तवाहिनीमध्ये जसं आपल्या झाडाच्या ब्रँचेस असतात. खाली जे असतो स्टेम असतो, बांधा असतो, तो मोठा असतो. पण जसं-जसं ब्रँचिंग त्याचं होत जाईल, तसं-तसं त्या फांद्या छोट्या-छोट्या, छोट्या-छोट्या होत जातात. आणि एक्झॅक्टली हेच रक्ताचं सुद्धा आहे. तो युनिव्हर्सचा नियमच आहे. कारण जस्ट बिकॉज अर्थ इज रोटेटिंग, ज्या ब्रँचिंग प्रोसेस आहे, तुम्ही कुठेही झाडाच्या पानामध्ये बघा किंवा आपल्या रक्तवाहिनीमध्ये बघा किंवा आपल्या नसांच्या मध्ये बघा. ते ब्रँचिंग पॅटर्न असतो दॅट इज व्हेरी युनिक. मग ज्यावेळी मोठ्या बांध्यामधून, मोठ्या रक्तवाहिनीमधून तिथनं पुढे जे ब्रँचेस निघतात, ते छोटे-छोटे, छोट्या-छोट्या होत जातात आणि ते खूप मेंदूच्या पेरिफेरीला एकदम तिथं जाऊन ते सप्लाय करतात. त्यावेळी मोठ्या रक्तवाहिनीमध्ये जर फॅट जमा झालेला असेल, लिपिड तेलकटपणा जमा झालेला असेल आणि तिथून एखादा छोटासा प्लॅक, छोटासा त्याचा तुकडा निघाला, तर तो मोठ्या रक्तवाहिनीला तर ब्लॉक करत नाही. पण तिथून तो जातो पुढं-पुढं प्रोपॅगेट होत जातो, पुढं-पुढं ढकलत जात जातो आणि शेवटी एंड व्हेसल जिथं-जिथं रक्तवाहिनी छोटी होते, तिथं जाऊन तो ब्लॉक करतो. आणि एकदा तिथं ब्लॉक झाला, तर मग ती रक्तवाहिनी मेंदूच्या ज्या सेंटरला सप्लाय करते, त्या सेंटरचे जे फंक्शन्स असतात, ते सगळे फंक्शन्स तुमचे तिथं कॉम्प्रोमाईज होतात. बेसिकली जर तुमचं ते सेंटर रक्तवाहिनी असते, त्याचं ते जे सेंटर आहे, ते जर सेंटर तुमचं बोलण्याच्या संदर्भात तुमचं जे स्पीच सेंटर आहे मेंदूमध्ये, तिथं जर रक्तपुरवठा करणारी रक्तवाहिनी ब्लॉक झाली, तर तुमचं बोलणं बंद होतं. जसं मेंदूमध्ये उजव्या साइडचा सगळा कंट्रोल असतो, तो मेंदूच्या डाव्या भागात जातो आणि डाव्या साइडचा उजव्या भागात, असं अपोझिट असतं. तर ज्यावेळी तुमच्या हाताची जी ताकद आहे किंवा सेन्सेशन आहे, त्याचे प्रत्येकाचे सेंटर आहेत. तुम्हाला इथं हाताला टच केलं तर तिथं तुम्हाला इथं हाताला टच केलं हे समजण्यासाठी सुद्धा मेंदूमध्ये सेंटर आहे. आणि जोपर्यंत ते सेंटर इंटॅक्ट आहे तोपर्यंतच तुम्हाला फील होतं. ज्यावेळी त्या सेंटरला डॅमेज होईल तेव्हा टच सेन्सेशन फील होत नाही, स्पर्श केलेला जाणवत नाही. तशा प्रकारे तुमच्या हाताची पॉवर आहे, ही बोटं हे करणे, हे सगळ्यांचं हे सेंटर आहे. पायाचं सुद्धा हे सेंटर आहे. मग जी रक्तवाहिनी त्या सेंटर्सला रक्तपुरवठा करते आणि तो रक्तपुरवठा ज्यावेळी खंडित होतो, बाधित होतो, त्यावेळी ते सगळे फंक्शन सडनली एकदम फ्यूज उडाल्यासारखं लॉस होतं. त्यामुळं ज्यावेळी एखादा पेशंट आता नॉर्मल बसलेला आहे, चहा पीत बसलेला आहे आणि सडनली त्याचा हात जड होतो. सडनली त्याच्या हाताला एकदम सुन्न पडल्यासारखं वाटतं. त्याला बोलायला येत नाही, अडखळल्यासारखं होतं किंवा गोंधळून जातो, कन्फ्यूज होतो. ही सगळी लक्षणं क्लासिकली मेंदूचा रक्तपुरवठा कमी झालेलीची आहेत. ते सेंटर जे काम करत असतं, त्यांना ऑक्सिजन आणि ग्लुकोज लागतं. ऑक्सिजन आणि ग्लुकोज रक्ताद्वारे तिथं नेला जातो आणि ज्यावेळी तो रक्तपुरवठा आयदर खंडित होतो किंवा कमी प्रमाणात होतो ब्लॉक झाल्यामुळं, त्यावेळी त्या एरियाचं फंक्शन जातं आणि त्याची लगेच लक्षणं दिसली जातात. आता तसं पाहायला गेलं तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये
आम्ही म्हणतो की 2+2 इज नॉट 4. पण सी-एन-एस सिस्टम, मेंदूची सिस्टम ही अशी सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये 2+2 4 हे होतच. म्हणजे तिथली फ्यूज उडाली, जे जस्ट लाइक अन इलेक्ट्रिक सर्किट. वायरमन जसं इलेक्ट्रिक आपल्या घरामध्ये असतं सर्किट, त्याप्रमाणे आहे. तुम्ही बटन दाबला, तो सिग्नल पोहोचला, तर तो बल्ब किंवा ट्यूबलाईट असते ती सुरू होते आणि तो सिग्नल पोहोचला नाही तर सुरू होत नाही. त्या प्रकारे जो सिग्नल पोहोचण्यासाठी जे ऑक्सिजन आणि ग्लुकोज हे लागतं मेंदूला, ते जर तुमच्या रक्तप्रवाह खंडित होण्यामुळं तिथलं बंद झालं, तर ते सेंटर बंद होतं आणि ते सेंटर बंद झालं, तर त्या सेंटरमधनं जे सिग्नल द्यायचे असतात कमांड सिस्टम, तुमचा हात उचलणे, पायाची ताकद जाणे, अगदी डोळ्यामध्ये दिसायचं सुद्धा अचानक बंद होऊ शकतं. तुम्हाला चक्कर येऊ शकते, उलट्या होऊ शकतात, चालताना बॅलन्स जाऊ शकतो. ही जी सगळी लक्षणं आहेत, ती मेंदूचे रक्तपुरवठा बंद होण्याची आहे, ज्यालाच आपण ब्रेनवर अटॅक झाल्यासारखं म्हणतो. आणि ह्याची इमर्जन्सी कशी? जर आता साध्या भाषेत आम्ही सांगायचं म्हटलं, की तुमच्या जर सपोज घराला आपल्या आग लागली, तर तुम्ही कसे ॲक्ट करणार? घराला आग लागली तर आपल्याला इमिडिएटली ते बंद करावं लागेल, जेणेकरून नुकसान आपलं कमीत कमी होईल. ब्रेन स्ट्रोक इज एक्झॅक्टली लाइक दॅट. तुमच्या घराला आग लागली तर तुम्ही किती इमर्जन्सीनं सगळ्या हालचाली कराल, तशाच त्या करायला हव्यात. कारण मी तुम्हाला सांगितलं, की टाईम इज ब्रेन. तुम्ही जर मिनिटा-मिनिटाला उशीर करत गेला तो रक्तपुरवठा पुनःच्या सुरुवात करण्यासाठी, तर तेवढ्या एरियामध्ये जो डॅमेज झालेला असतो तेवढ्या वेळामध्ये तो इरिव्हर्सिबल डॅमेज आहे. लिव्हर 75% जरी खराब झालं, दारू पिऊन-पिऊन किंवा इतर कारणास्तव, तरी सुद्धा त्याच्यामध्ये रिजेनेसिस आहे, पुनर्निर्मिती प्रोसेस आहे. मेंदूच्या बाबतीत तसं नाही. खूपच एक्सेप्शनल थोड्या एरियाज आहेत मेंदूमध्ये, जिथं पुनर्निर्मिती होते. नाहीतर 120 कोटी 80 ते 120 कोटी मेंदूच्या ज्या पेशी आहेत, ज्या तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमच्याजवळ असतात, त्या फिक्स डिपॉझिट सारख्या राहतात तुमच्या आयुष्यभर. त्यामध्ये तुमच्या जर एखादा लकवाचा अटॅक बसला तर 20-30 कोटी गेल्या, तर त्या पुन्हा काही तयार होत नाहीत. त्यामुळं तुम्हाला त्या मेंदूच्या पेशी तशाच उपयोगी कराव्या लागतात आणि जसं लहान मुलगा वाढतो त्यावेळी त्याची ग्रोथ होते. लहान बाळ वाढतं, तो चालायला शिकतो, बोलायला शिकतो. तसं म्हातारपणामध्ये, उतार वयामध्ये मेंदूची झीज सुद्धा होते. त्यामुळे सुद्धा विस्मृती वगैरे हे सगळे आजार होतात. तर हे झालं पहिल्यांदा बॅकग्राऊंड. आता आपण बघितलं की रक्ताचा क्लॉट का होतो, त्याची कारणं काय? त्याची मेन कारणं स्मोकिंग केल्यामुळं तिथं तेलकटपणा निर्माण होतो. जास्त स्पाइसी खाल्ल्यामुळे आपल्या कोल्हापुरी भाषेत म्हणजे तांबडा रस्सा, कट हे जे सगळे प्रकार आपण खाण्यामध्ये वापरतो नॉर्मली, तो जो कट हा प्रकार आहे, तो कट जाऊनच खालेला तिथं जाऊन बसतो. त्याचं रूपांतरच त्या ब्लॉक्समध्ये होतं. त्यामुळे कोल्हापूर विभागामध्ये हृदयरोग आणि ब्रेन स्ट्रोक याचं प्रमाण अधिक असण्याचं कारणच ते आहे, की आपली लोकं दाबून खायचं आणि मग त्याच्यानंतर मग ते ब्लॉक झाले 50% इकडे-तिकडे. जसं हृदयामध्ये होतं तसं मेंदूमध्ये सुद्धा हे ब्लॉक सुरुवात होतात. तर दुसरं कारण एक झाली ब्लॉक, जी रक्तवाहिनी ब्लॉक होते. तर दुसरं कारण आहे त्याच्यामध्ये रक्तवाहिनी फुटली. रक्तवाहिनी का फुटते? कुठल्या कारणास्तव फुटते? त्याची 3 कारणं होऊ शकतात. हाय ब्लड प्रेशर. मी जसं सांगितलं तर रक्तवाहिनी ही इलॅस्टिक नेचरची असायला लागते. रक्त पुढं ढकललं, की त्यावेळी त्याला एक्सपांड व्हायला पाहिजे आणि परत आपल्या आपण कॉन्ट्रॅक्शन व्हायला पाहिजे. ही जी रिकॉईल स्ट्रेंथ आहे, इलॅस्टिसिटी आहे, ती लॉस्ट होते त्यावेळी माणसाचं वय वाढतं किंवा बीपी वाढतं. ब्लड प्रेशर वाढल्यामुळं रक्तवाहिनी एका लिमिटपर्यंत जसं तुम्ही रबर स्ट्रेच करता, तर एका लिमिटपर्यंत तो स्ट्रेच होईल. त्याच्यानंतर तुटून जाईल. एक्झॅक्टली इन द सेम वे रक्तवाहिनी आहे. तो स्ट्रेच करू शकता. ते एक प्रेशर एका लिमिटपर्यंत ते बेअर करू शकतं आणि एक ती लिमिट त्याची क्रॉस झाली, थ्रेशोल्ड त्याचं क्रॉस झालं, तर ती फुटणार. हे त्याचं कारण. दुसरं यंग पेशंट्समध्ये हे झालं कधी म्हणजे खूप 40-50च्या वरची जी पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी झालं. यंग पेशंटमध्ये असा विषय असतो, एन्युरिझम किंवा रक्तवाहिनीला फुगवटा यायचं ते जन्मजात किंवा इतर कारणास्तव जेनेटिकली त्या रिझन्समुळं त्या रक्तवाहिनीला फुगवटा आलेला असतो. म्हणजे तुम्ही अ, एखादा फुगा फुगवताना एखाद्या ठिकाणी वीक झाला, जसं आपण टायर पंक्चर झालं तर ते बाहेर येतं थोडंसं फुगवलं तर. तर त्या प्रकारे तो फुगवटा तो नॅचरली असतो. अशा लोकांमध्ये तरुण अगदी 20-25 वर्षाच्या लोकांमध्ये सुद्धा ब्रेन स्ट्रोक म्हणजे ब्रेन हेमोरेज होतो. रक्तस्राव म्हणजे ती रक्तवाहिनी फुटते कारण ती लीक झालेली असते फुगवटा आल्यामुळे. ते त्याचं एक तरुण वयातलं मेजर कारण आहे. तिसरं आहे एव्ही मालफॉर्मेशन. जी पांढरी निळी आणि लाल रक्तवाहिनी आहे, त्यांचं जे जाळं असतं तिथनं फुटून सुद्धा ते होऊ शकतं. तर हे रक्त फुटल्यामुळं काय होतं बेसिकली रक्त तोपर्यंत चांगलं आहे, जोपर्यंत ते रक्तवाहिनीच्या आत आहे.
एकदा ते रक्तवाहिनी फुटल्यानंतर ते रक्त ज्यावेळी बाहेर पसरते मेंदूमध्ये सगळीकडे पसरतं, त्यावेळी ते भयंकर इरिटेशन कॉज करतं आणि ते इरिटेशन कॉज झाल्यामुळं पेशंटला, रुग्णाला प्रचंड प्रमाणामध्ये सिव्हिअर एकदम इंटेन्स डोकेदुखी होते. म्हणजे आयुष्यात अशी डोकेदुखी मला कधीच झाली नाही. सडन ऑनसेट एकदम अचानक जी डोकेदुखी सुरू होते आणि त्याच्याबरोबर डोकेदुखीबरोबर पेशंट उलट्या करायला लागतो. आणि उलट्या करणे, डोकेदुखी होणे आणि त्याचं शुद्ध हरपणे ही जी लक्षणं आहेत त्याला तुम्ही अजिबात लाईटली घ्यायचं नाही, कॅज्युअली घ्यायचं नाही. ते लक्षण असू शकतं, की मेंदूची रक्तवाहिनी फुटली की काय? सो सडन इंटेन्स हेडेक खूप जास्त डोकेदुखी सिव्हिअर अचानक झाली तर तुम्ही मेंदूविकार तज्ञांना त्वरित भेट दिली पाहिजे. दुसरी एक गोष्ट त्याच्यामध्ये सांगायची म्हटलं, जर ज्यावेळी तुमचं हे रक्तवाहिनी फुटती, त्यावेळी तुम्हाला थोड्या लोकांना असतो, की मायग्रेन हा खूप कॉमन आजार आहे. डोकेदुखी असते. मला डोकेदुखी 5 वर्षानंतर, 5 वर्षांपासून आहे, 10 वर्षांपासून आहे, 15 वर्षांपासून आहे. पण त्या पेशंटला, रुग्णाला माहीत असते, की बाबा ही माझी डोकेदुखी जी आहे ती कुठल्या प्रकारची आहे. आणि अशा नोन पेशंटला ज्याला डोकेदुखी 4-5 वर्षांपासूनची आहे, असे देखील पेशंट माझ्या प्रॅक्टिसमध्ये आलेले आहेत इथं गडिंग्लजमध्ये. जे की सर मला 4-5 वर्षांपासून डोकेदुखी होते. मी मेडिकलमध्ये जात होतो. 2-4 त्या डोकेदुखीच्या गोळ्या वगैरे घेत होतो, पेन किलर्स आणि त्यानंतर माझी डोकेदुखी थांबत होती किंवा लोकल डॉक्टरांना दाखवून ती डोकेदुखी थांबत होती. पण यावेळी पण मला वाटलं की डोकेदुखी त्याच प्रमाणात आहे. त्यामुळे मी निग्लेक्ट केलं. 1-2 दिवस गोळ्या घेतल्या पण ती कमी नाही झाली आणि तिसऱ्या दिवशी मग मला अचानक हातापायामध्ये विकनेस आला, दिसायचं कमी झालं. तर ज्या रुग्णांना डोकेदुखी आहे, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये डोकेदुखीचा रुग्ण हा असतोच. ज्या रुग्णांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना डोकेदुखी आहे, त्यांनी त्यांच्या डोकेदुखीच्या कॅरेक्टरिस्टिकमध्ये कुठल्या प्रकारची जी डोकेदुखी आहे, त्याच्यामध्ये जर बदल झाला, तर तुम्ही नक्की मेंदूविकार तज्ञांना त्वरित भेट द्यायला हवी. जो एक कॅरेक्टरिस्टिक असतो, तो बदल झाला तर ते एक सीरियस कारण असू शकतं. ज्याच्यामध्ये स्ट्रोक सुद्धा इज वन ऑफ द रिझन. किंवा माझ्याकडे काल परवा पिढीमध्ये 10 वर्षांचा एक मुलगा आला होता. त्याला सुद्धा डोकेदुखी होती. तर साधारणपणे आपण कसं मानतो, की आत्ताची पिढी ऑनलाईन क्लासेस सुरू झालेले आहेत कोव्हिडमुळं. खूप जास्त स्क्रीन टाईम असतो. म्हणजे जिथं मोबाईल फोन मुलं बघतात किंवा कॉम्प्युटर असतं, लॅपटॉप असतो त्याच्यावर बघतात किंवा टीव्ही बघत राहतात. त्याच्यामुळे डोकेदुखी होत असेल किंवा कधी-कधी चष्म्याचा नंबर लागला असेल म्हणून म्हणजे ही नॉर्मल कारणं आहेत. पण जर ही डोकेदुखी रात्री सुद्धा होत असेल किंवा ह्या डोकेदुखीमुळं पेशंट रात्री उठून बसत असेल, तो मुलगा उठून बसत असेल, तर ते साध्या डोकेदुखीचं लक्षण नाहीये. त्याच्यामध्ये सीरियस डोकेदुखीची कारणं असू शकतात. अशा रुग्णांनी सुद्धा घरी न बसता त्वरित मेंदूविकार तज्ञांकडे जाऊन त्यांचा सल्ला घेणे हे अत्यंत जरुरी आहे. कारण माझ्याकडे जी केस आली होती ती अशीच होती. तो उठून बसत होता. झोपल्यावर डोकेदुखी कमी होत होती. परत सकाळी उठल्यावर येत होती. अशा ज्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये सीरियस कारण असू शकतं आणि त्याचं स्कॅन केल्यानंतर त्याच्यामध्ये ट्यूमर आलं. त्यामुळे डोकेदुखीला तुम्ही लाईटली घेऊ नका. ते रक्तवाहिनी फुटल्याचं सुद्धा कारण असू शकतं किंवा ट्यूमरचं सुद्धा कारण असू शकतं. आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. अ, दुसरा प्रश्न आहे, की आता आपल्या स्ट्रोकची कुठली-कुठली कारणं असू शकतात, सायन्स अँड सिम्प्टम्स म्हणजे सॉरी काय-काय त्याची लक्षणं असू शकतात. तर मी जसं सांगितलं, की मेंदू हा जो विषय आहे, त्याची कंट्रोल सिस्टम आहे. जर ज्या एरियामध्ये तो कंट्रोल गेलेला आहे, त्याप्रमाणे कारणं असतात. पण साधारणतः लक्षात ठेवायचं झालं, तर फास्ट. फास्ट हे निमॉनिक आहे. F-A-S-T जे मी इथे लिहिलेलं आहे. ॲक्ट फास्ट. तर फास्ट म्हणजे काय? एफ इज फॉर फेस. तुमच्या घरामध्ये तुम्ही कॉलेज तरुण आहात किंवा काम करणारे रुग्ण आहेत. तुमच्यामध्ये कोणीतरी घरी वयस्कर व्यक्ती आहे. त्यांच्यामध्ये हे फास्ट तुम्ही लक्षात ठेवायचं. फास्ट इज एफ फॉर फेस. फेस म्हणजे काय? चेहरा वाकडा होणे किंवा इथून लाळ गळायला लागणे, लाळ टपकायला लागणे, एखाद्या तोंडाच्या कॉर्नरच्या मधून लाळ टपकणे. ही जी आहेत, ही एफ फॉर फेस म्हणजे फेस अफेक्ट झाला. ए फॉर आर्म. आर्म म्हणजे हात. हाताचा वीकनेस, हात जड झाला, हाताला मुंग्या यायला लागल्या किंवा सेन्सेशन कळायचे बंद झाले. हात बधीर झाला, किंवा हातातली ताकद पूर्ण गेली. अगदी काही पहिल्यांदा जे काही तांब्या वगैरे उचलायला येत होता, तो उचलायला येत नाही. ए फॉर आर्म. एफ फॉर फेस. एस फॉर स्पीच म्हणजे बोलायचं बंद होणे.
किंवा अडखळत बोलणे किंवा बोबडं बोलणे किंवा तुम्ही बोललेलं त्या पेशंटला कळतच नाहीये. तो गोंधळलेल्या अवस्थेत आहे. तुम्ही एक बोलताय आणि ते पेशंट दुसरंच काहीतरी रिस्पॉन्स करतात. अशी जी अवस्था असते हे स्पीचमध्ये येतं. FAST. टी इज फॉर टाईम. टाईम टू ट्रीट किंवा टाईम इज ब्रेन. टी हे इतकं इम्पॉर्टंट आहे. असं काहीही झालं, अचानकपणे पेशंट रात्री वयस्कर असू दे, 50 वर्षाचा रुग्ण असू दे, रात्री झोपलेला असतो, सकाळी बघतो तो उठतच नाही. घरातली माणसं आज का उठले नाहीत लवकर म्हणून बघायला जातात, ते बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात. हे रात्री त्यांना स्ट्रोक झाल्याचं लक्षण आहे. किंवा एखादं काम करत असताना सडनली माणूस खुर्चीवर बसलेला असतो, सडनली पडतो. हे सुद्धा स्ट्रोकचं लक्षण असू शकतं. अशा वेळी पेशंटला तुम्ही 3 गोष्टी सांगायच्या, जे खूप आजचा मेन टॉपिक टेक होम मेसेज तोच आहे, फास्ट. एफ म्हणजे फेस. त्यांना हसायला सांगायचं किंवा स्माईल करायला सांगायचं. जर ती स्माईल चांगली व्यवस्थित नसेल, दोन्हीकडे इक्वल नसेल, एका साइडलाच ते ओढलं जात असेल, चेहऱ्यामध्ये अ, जर वीकनेस आला असेल, तर ते स्ट्रोक असू शकतं. दुसरी गोष्ट आहे आर्म. हात उचलायला सांगणे किंवा साधी गोष्ट तुम्ही घरातल्या घरात टेस्ट करू शकता. तुमची 2 बोटं त्या रुग्णाच्या हातात द्यायची आणि त्यांना सांगायचं तुम्ही दाबून पकडा. तुम्हाला कळतं ग्रिप किती ताकद आहे. जर ही ग्रिप कमी झाली असेल तर डेफिनेटली इट कॅन बी स्ट्रोक. इट मे बी स्ट्रोक. आणि तिसरा आहे स्पीच. त्यांना एखादं सेंटेन्स, एखादं वाक्य रिपीट करायला सांगायचं. मी आज सकाळी जाऊन आलो म्हणा. जे काही बाबा जे काही असतील त्यांना म्हणायला सांगायचं त्या पेशंटला. ते जर रिपीट करू शकले नाही, देन अल्सो इट कॅन बी स्ट्रोक. त्यामुळे तुम्ही स्ट्रोकचं निदान घर बसल्या करू शकता. फक्त तुम्हाला फास्ट लक्षात ठेवायचं आहे. एफ फॉर फेस. त्यांना हसायला सांगायचं किंवा त्यांची स्माईल एका साइडलाच वाकडी होत असेल, दुसऱ्या साइडला जात नसेल आणि इथून लाळ टपकायला लागते किंवा पाणी पिलं तर ते टपकायला लागतं. हे क्लासिकल एक्झाम्पल आहेत, जे तुम्ही घरी करू शकता. तुम्हाला 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. फास्ट, एफ फॉर फेस, येस फॉर स्पीच. बोलताना. बोलणे बंद होणे, अडखळत बोलणे, बोबडे बोलणे किंवा तुम्ही बोललेलं त्यांना काही कळतच नाही. तुम्ही एक प्रश्न वेगळा विचारताय, उत्तर काहीतरी वेगळंच देताय. आणि टी फॉर ट्रीट. हे FAS असेल तर लगेच मेंदू विकार तज्ञांच्याकडे तुम्ही घेऊन जायला पाहिजे. आता आपल्याकडे विषय असा आहे, इथे थोडी गावं प्रसिद्ध आहेत आणि ती वर्षानुवर्षे त्यांची ती ट्रीटमेंट सुरू आहे. लोकं काय झालं म्हटलं, की ते लकवा म्हणून नुसतं कानावर जरी पडलं, अगदी शिकलेली लोकं सुद्धा त्याला बळी पडतात. लकवा झाला म्हणून कानावर पडलं, की कोण तर असतो तिथं ड्रायव्हर ट्रॅक्सवाला, "अरे घाला याच्यात, त्याला तिकडे घेऊन चला." पण त्या ठिकाणी त्या मेंदूमध्ये कुठल्या प्रकारचा लकवा आहे? रक्तवाहिनी फुटलेली आहे, की ती ब्लॉक झालेली आहे, का तिथं ईव्हीएम चा रप्चर झालेला आहे. लकव्याची असंख्य कारणं असतात. कुठल्या एरियामध्ये तो ब्लॉक झालेला आहे, काहीही तपासलं जात नाही. ते जातात, तिथं ते आहे ते त्यांचं प्रोटोकॉल. कुठलाही पेशंट आला तर तेच ते इंजेक्शन द्यायचे आणि अशा वेळी, अशा कारणास्तव तुमचा जो मेन मुख्य वेळ असतो, की लकव्यामध्ये 3, 3.5, 4, 4.5 तासांच्या आत यायला पाहिजे. त्याच्यानंतर औषध उपलब्ध आहेत किंवा 24 तासांच्या आत आल्यानंतर औषध उपलब्ध आहेत. ते तुम्ही ही सगळी इकडे-तिकडे पळवापळव करण्यामध्ये घालवता. तो टाईम निघून जातो आणि मेंदूचं मी सांगितल्याप्रमाणे सेकंदागणिक आणि मिनिटागणिक पेशी मरत जातात. 20 ते 30 कोटी पेशी एका लकव्याच्या अटॅकमध्ये मरतात आणि तुमचं जर आयुष्य 36 वर्ष असेल आणि ह्या लकव्याच्या 30-40 कोटी पेशी जर मृत्यू पावल्या त्याच्यामध्ये, मेंदूच्या पेशी, तर तुमचं आयुष्य हे 72 वर्ष होतं. तुम्ही फिजिकली 36 वर्षाचे असाल, पण मेंदूच्या दृष्टीने बघायचं झालं तर 36 वर्ष तुम्ही पुढे जाता. 36 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांना कसं सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, जजमेंटमध्ये, स्पीचमध्ये, कॅल्क्युलेशनमध्ये जे काही प्रॉब्लेम येतात, ते तुम्हाला देखील ते प्रॉब्लेम येऊ शकतात. त्यामुळं लकव्या झाल्यानंतर इकडं घेऊन जातो, गाडीत टाकतो, हे सगळे पहिल्यांदा मेडिकल फील्ड एवढं ॲडव्हान्स नव्हतं, पण आता मेंदूविकार तज्ञ सुद्धा आलेले आहेत. चांगल्या औषध गोळ्या आलेल्या आहेत. त्याच्यामुळं वेळेत आल्यामुळं कितीतरी पेशंट इथे गडिंग्लजमध्ये आमच्या मेड्युलर हेल्थ केअरमध्येच ठीक झालेले आहेत. जे लवकर 24 तासांच्या आत येऊन पोहोचले आणि बाकीच्या त्यांना बोलतापना ते बळी पडले नाहीत. तुम्ही इकडे घेऊन जावा आणि तिकडे घेऊन जा. त्यानं काहीही होत नाही. तुमचा वेळ वाया जातो आणि एकदा वेळ वाया गेला तर तज्ञ कितीही तज्ञ असेल, मेंदूविकार तज्ञ, तरी सुद्धा तुम्हाला तो काही हेल्प करू शकत नाही. तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय फास्ट. एफ फॉर फेस. चेहरा वाकडा होणे, लाळ टपकायला एका साइडनं सुरुवात होणे, डोळा बंद न होणे, हातापायांना कमजोरी येणे, हात उचलता न येणे. हात उचलता न येणे म्हणजे तुम्ही हे टेस्ट करायची. धिस इज व्हेरी इम्पोर्टंट. त्या पेशंटला 2 बोटं पकडायला सांगायचे आणि तुम्ही ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांना सांगायचं घट्ट पकडून ठेवा, सोडायला देऊ नका. आणि येस फॉर स्पीच. हे झाली मेंदूच्या 4 रक्तवाहिनी असतात समोरच्या साइडला. मागच्या साइडला ज्या मेंदूच्या रक्तवाहिन्या असतात त्या 2 असतात. त्याची लक्षणं वेगळी आहेत. ती सुद्धा लकवयाची आहेत आणि ती खूप कमी प्रमाणात लोकांना लक्षात येतात. त्याच्यामध्ये येतं ते अचानक चक्कर मारायला लागणं.
पेशंटला चक्कर मारायला लागतं, 2-2 दिसायला लागतं, उलट्या व्हायला लागतात आणि गेट इम्बॅलन्स, चालताच येत नाही. चालायला लागला तर असं-असं लडबड दारुड्या माणसासारखं चालायला होतं. ही लक्षणं जी आहेत किंवा दृष्टी कमी होणे, ही जी लक्षणं आहेत, ती मागच्या साइडच्या पोस्टीरियर, मागच्या साइडच्या ब्रेनची लक्षणं आहेत. ब्रेन स्ट्रोकची लक्षणं आहेत. ही सामान्यतः कळत नाहीत. त्यामुळं चक्कर येणे, डबल-डबल दिसणे, व्हॉमिटिंग होणे, उलट्या होणे आणि चालायला न येणे, इम्बॅलन्स होणे, ही लक्षणे सुद्धा स्ट्रोकची असू शकतात. त्यामुळे ही लक्षणं जरी आढळली तरी सुद्धा तुम्ही मेंदूविकार तज्ञांच्याकडे त्वरित दाखवणे, त्यांचा सल्ला घेणे आणि हा स्ट्रोक आहे की नाही ते रूल आउट करणे हे खूप आवश्यक आहे. म्हणजे तुम्हाला मी पुढच्या साइडचं फास्ट सांगितलं आणि हे मागच्या साइडची 4 लक्षणं सांगितली. त्याच्यामध्ये डबल-डबल दिसणे, चक्कर येणे, उलट्या होणे आणि चालताना अडखळणे. दृष्टी कमी होणे हे सुद्धा लकव्याचं लक्षण असू शकतं. कारण डोळ्यांमधून जी इमेज आपण बघतो, त्याची इमेज जी क्रिएट होते, त्याचं एनालिसिस जे असतं ते मेंदूच्या मागच्या साइडला सेंटर असतं. त्याच्यामध्येच एनालिसिस होतं. त्यामुळे ते सेंटर जरी गेलं तरी डोळा जरी इमेज घेत असेल, तर फायनल पोझिशनला तो पोहचत नाही. त्याची इमेजचं एनालिसिस होत नाही. तुम्हाला काही दिसत नाही. अशी सुद्धा भरपूर पेशंट्स आमच्याकडे येतात. आणि दुसरी गोष्ट ज्या लोकांना लकवा होतो, त्या लोकांना गिळण्याला त्रास होतो. खूपच कॉमन गोष्ट आहे. लकवा झालेल्या रुग्णांमध्ये पाणी पी म्हटलं तर त्याला पाणी प्यायला येत नाही त्या पेशंटला. तो ठसका येतो आणि त्याला खाता पण येत नाही. त्यामुळे ठसका येणे, पाणी प्यायला पिताना आणि न येणे ही सुद्धा लकव्याची लक्षणं असू शकतात. आणि त्या त्या दृष्टीने सुद्धा लकवा झाला आणि ह्या लक्षणं जरी आढळली तरी सुद्धा मेंदूविकार तज्ञांच्याकडे घेऊन या. चांगली औषधं उपलब्ध आहेत आणि वेळेत आलात तरच ते ठीक होतं. कुठल्याही लकव्याच्या पेशंटमध्ये 1 महिन्याच्या आत योग्य ट्रीटमेंट मिळाली तरच रिकव्हरी होते. एकदा तुम्ही महिना, 15 दिवस इकडे-तिकडे फिरण्यात वाया घालवले, तर तुम्ही नंतर आलात तर जी चांगली औषधं आहेत, ती सुद्धा तुमचं काही सुधारणा करू शकत नाहीत. आता आपण बघायचं आहे, की तुम्हाला कळालेलं आहे, की बाबा लकवेची लक्षणं कशी-कशी ओळखायची, त्याच्यावर उपचार काय? तर त्याच्यावर उपचार 4.5 तासांच्या मध्ये आला, तर जी लकवेची गुठळी झालेली आहे, ती गुठळी फोडण्याचं सुद्धा औषध उपलब्ध आहे. ते थोडंसं ₹20,000-30,000 त्याची किंमत आहे. दुसरी गोष्ट जर 24 तासांच्या आत आला तरी सुद्धा औषध आहे. 4-5 दिवस तुम्ही ॲडमिट राहिला तर त्या औषधानं गुठळी फोडण्याचं सुद्धा हे ट्रीटमेंट करता येऊ शकते. पण तो कालावधी खूप मर्यादित आहे. रात्री लकवा झाला दुसऱ्या दिवशी यायचं. आज ना उद्या लोकांना माहीत नसते, काय नसते, इकडे-तिकडे फिरत बसतात. जरी तुम्हाला 24 तासांच्या आत कळालं तरी आला तरी सुद्धा औषधं उपलब्ध आहेत. पण एखाद्या आठवड्यानंतर आलात तर मात्र कुणालाच काय करता येत नाही. खूप सारे पेशंट्स असे आहेत ज्यांची मुलं बाहेर नोकरीनिमित्त, कामानिमित्त गडिंग्लजच्या बाहेर म्हणजे पुणे वगैरे बेंगलोर अशा ठिकाणी असतात. तर त्यांच्यासाठी सुद्धा आव्हान आहे, की घरी हे कोणाला तरी सांगून ठेवा. त्यांना जर काही लक्षणं आढळली तर त्वरित मेडुला हेल्थ केअरशी तुम्ही संपर्क साधा डॉक्टर कॉलनीमध्ये आणि त्यांची जी लक्षणं आहेत, ती लक्षणं ओळखून त्यांची ट्रीटमेंट आम्ही करू आणि फोनद्वारे सुद्धा आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. त्यामुळं पण ही लक्षणं ओळखणे आणि वेळेमध्ये मेडुला हेल्थ केअर डॉक्टर कॉलनी इथं पोहोचणे हे खूप आणि खूप आवश्यक आहे. आता वेळेबद्दलचं तुम्हाला महत्त्व कळालं. ट्रीटमेंट घेण्यासाठी लक्षणं आढळल्यानंतर कुठली-कुठली लक्षणं आढळल्यानंतर ही लकवाची लक्षणं असू शकतात आणि तुम्हाला तिथे यायचं हे देखील कळालं. आता बघूया तुमच्याकडं रिकव्हरीमध्ये. तर रिकव्हरीला किती वेळ लागतो? रिकव्हरी होऊ शकते का नाही? ते डिपेंड करतं, की मेंदूचं कोणतं सेंटर गेलेलं आहे आणि किती मोठा एरिया गेलेला आहे. जो किती मोठा ब्लॉक झालेला आहे त्याच्यावरती रिकव्हरी अवलंबून असते. जर एकदम छोटं सेंटर, एकदम छोटी रक्तवाहिनी ब्लॉक झाली असेल, डेफिनेटली रिकव्हर करतं लवकरात लवकर. तुम्ही किती लवकर ट्रीटमेंट घेता त्याच्यावर सुद्धा अवलंबून असतं, की रिकव्हरीला किती वेळ लागेल. तर कित्येकदा असं होतं, की मेंदूमध्ये रक्तवाहिनीचा ब्लॉक हा इतका मोठा असतो, मेजर व्हेसल मोठ्या शिरेमध्येच इथं ब्लॉक असतो. अख्खा 50% ऑफ द ब्रेन हा जातो. अशा पेशंटमध्ये इमिडिएटली त्याच्यामध्ये त्यांना 3 ते 4 तासांच्या आतमध्ये मेंदूविकार तज्ञांकडे पोहोचणं आवश्यक आहे. नाहीतर पेशंट मृत्युमुखी पडण्याची शक्यता असते. असे 2-3 पेशंट मृत्युमुखी पडलेले आहेत मी इथं आल्यापासून 1 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये, जे वेळेमध्ये पोहोचू शकले नाहीत. आपल्या इथं काय होतं, पहिल्यांदा गडिंग्लजमध्ये इकडं-तिकडं ते फिरत बसतात. मग स्कॅन करायला त्याच्यामध्ये वेळ जातो. त्याच्यानंतर जोपर्यंत ते मेंदूविकार तज्ञांच्याकडे पोहोचतात, तोपर्यंत तो एरिया डॅमेज होणारा मोठा पसरत त्या मेंदूला सूज येत जाते. त्यानंतर त्या पेशंटचं इमर्जन्सी ऑपरेशन करून ती मेंदूची सूज झालेली असते, ती काढावी लागते. ती कवटी काढून त्याच वेळी तो मेंदू एक्सपांड होण्यासाठी आपल्याला जागा देता येते. तुम्हाला माहिती आहे मेंदू हा खूप स्पॉन्जी ऑर्गन आहे आणि तो कवटी जी काही हाड आहे त्याच्यामध्ये आहे.
त्यामुळं ज्यावेळी मी रक्त वाहिनी फुटते किंवा ब्लॉक होतो, त्यावेळी मेंदूला सूज यायला लागते. कारण तिथं ऑक्सिजन आणि ग्लुकोज बंद पडलेलं असतं. बंद पडलं की कुठल्याही जागी तुम्हाला हातापायाला मार झाला लागला तरी सुद्धा तिथं सूज येते. कारण काय तिथली आपली प्रोटेक्टिव्ह पेशी, आपल्या ज्या सैनिक पेशी आहेत, ते तिथं जातात. ते सगळं ब्लॉक करायचा प्रयत्न करतात, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये ती सूज येते. त्याच्यामध्ये फ्लुइड सिक्रेट होतं. सूज झाली तर मेंदू एक्सपांड व्हायला पाहिजे. आता स्पंज जसं आहे ते पाण्यात घेतलं तर ते एक्सपांड व्हायला पाहिजे. तसं मेंदूला सूज आली तर एक्सपांड व्हायला पाहिजे. पण कवटी ही हाडांसारखी घट्ट आहे. त्याच्या अगेन्स्ट मेंदू एक्सपांड करूच शकत नाही. मग काय होणार? बाहेरच्या साइडला एक्सपांड करू शकत नाही. त्यामुळं जर उजव्या साइडचा मेंदू असेल, बाहेर कवटीच्या साइडला एक्सपांड नाही केला, तर तो डाव्या साइडच्या मेंदूवर प्रेशर द्यायला लागतो आणि जी आपली व्हायटल ऑर्गन्स अत्यंत उपयोगाची, अत्यंत महत्त्वाची जी सेंटर्स आहेत, जिथं आपण श्वास घेतो. श्वास घेतो ते काय तुम्ही विचार करून श्वास घ्यायची गरज नाही. हृदयाचे ठोके पडतात, ते काय तुम्ही विचार केल्यावर हृदयाचे ठोके पडतात आणि विचार नाही केला त्याच्याबद्दल तर बंद पडतात असं नाही. या सगळ्या ऑटोमॅटिक सिस्टम्स आहेत. ऑटोनॉमिक नर्व्हस सिस्टम म्हणून आहेत. त्याची जी सेंटर असतात ती मेंदूमध्येच असतात. ती छोट्या मेंदूमध्ये असतात. ज्यावेळी तुमच्या मेंदूची सूज एका साइडच्या उजव्या साइडचा मेंदू हाफची सूज वाढते, त्यावेळेला तो उजव्या साइडच्या कवटीकडं न जाता तो डाव्या साइडच्या मेंदूवरच तो कॉम्प्रेस करणार. त्याच्यामुळे जी सेंटर असतात त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्याच्यामुळे पेशंट कोम्यामध्ये जातो. त्यामुळं अशा केसेसमध्ये इमर्जन्सी ऑपरेशन्स करण्याची सुद्धा गरज भासू शकते. त्यामुळे मेंदूची सूज येऊन ते कॉम्प्रेस करण्यापर्यंतचा वेळ वाया न घालवता तुम्ही त्वरित मेंदूविकार तज्ञांच्याकडे यायला पाहिजे. त्याच्यावरची जी इमर्जन्सीची औषधं आहेत ती घ्यायला पाहिजेत. तर पुढचं कॉम्प्लिकेशन टळू शकतं. जर तुम्ही हे केलं नाही, सुरुवातीला 30,000-40,000 ची जर 3.5 तासाच्या आत आला, तर ते इंजेक्शन आहे. 24 तासांच्या आत आला, तर 20,000-25,000 मध्ये पूर्ण तुमचा 5 दिवसांचा खर्च आहे, तो तिथून निघू शकतो. पण हे वेळेत केलं नाही, तर 3ऱ्या-4थ्या दिवशी मेंदूला जी सूज यायला सुरुवात होते आणि नंतर ऑपरेशन करायच्या गोष्टीला गेलो, तर गॅरंटी पण नसते, पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, खर्च पण ₹1.5 ते ₹2,00,000 येऊ शकतो. आणि एखादा माणूस जो कमवत आहे तुमच्या घरामध्ये, त्याला जर लकवा झाला आणि तुम्ही वेळेमध्ये ₹20,000-25,000 घालून जर त्याला ट्रीट केलं नाही, इकडं-तिकडं गावाकडं फिरवत बसलं, इकडचा डोस दे, तिकडचा डोस दे करत बसला, तर त्याला जे अपंगत्व येतं त्याच्यामुळं त्याचं वर्षभराचं, 2 वर्षभराचं, 3 वर्षभराचं इन्कम त्या फॅमिलीचं ठप्प होतं. आणि ते जर तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा येणारा खर्च 25,000 ते ₹30,000 तो अजिबात जास्त नाहीये. तो अगदी मॅनेजेबल आहे. पण तुम्ही वेळेत येणं हे खूप गरजेचं आहे. आता तुम्हाला सांगतो, की मेंदूमध्ये रिकव्हरीला वेळ का लागतो? आम्ही साधारणतः आमच्याकडे पेशंट येतात, ज्यांच्यामध्ये मेजर रक्तवाहिनी ब्लॉक झालेली असते. 2-3 दिवसानंतर येतात. ते झालं होतं साहेब, 2 महिन्यापूर्वी झालं होतं. आम्हाला माहीत नव्हतं तुमचा दवाखाना इथं आहे. आम्ही इकडे-तिकडे फिरत बसलो. आता ह्याचे काही चान्सेस आहेत का? तर त्याचं उत्तर असं आहे, ज्यावेळी मेंदूमध्ये एखादं सेंटर बंद होतं, मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं त्याप्रमाणे मेंदूमधल्या पेशी तुमच्या जन्माच्या वेळी 120 कोटी आल्या, त्या बँक डिपॉझिटसारख्या तेवढ्याच राहतात. 120 कोटीच्या 20 कोटी जर डॅमेज झाल्या, तर परत त्या निर्माण होत नाही. पुनर्निर्मिती खूपच एक्सेप्शनल एरियामध्ये आहे आणि ती सुद्धा अत्यंत कमी आहे. जसं लहान बाळ जन्माला आल्यानंतर त्याला बोलण्यासाठी, त्याला चालण्यासाठी 1 वर्ष झालं की जरा-जरा चालायला लागतं. 1.5-2 वर्ष झालं की बोलायला लागतं. लघवीचं कंट्रोल व्हायला 3 वर्ष लागतात. ही प्रोसेस एवढी का आहे? कारण ती मेंदूची पेशी वाढ होणे, तिची ग्रोथ होणे, ते फंक्शन शिकणे यासाठी एवढा मोठा कालावधी लागतो. एक्झॅक्टली सेम हॅपन्स इन स्ट्रोक. तुम्हाला लकवा झाला, स्ट्रोक झाला, तर तुमच्या पेशी ज्या डॅमेज झालेल्या असतात, मेंदूमध्ये बॅकअप सिस्टम काही नसते. एखादा जर तुम्ही एका कंपनीमध्ये काम करता, त्याच्यामध्ये तुमच्या एका डिपार्टमेंटचे स्टाफ आहेत. ते अचानक सुट्टीवर गेले किंवा त्यांनी रिझिग्नेशन दिलं. तर उरलेल्या स्टाफला त्यांचं काम शिकावं लागतं आणि मग ते करावं लागतं. जसं बाळाला बोलायला शिकायला 1.5-2 वर्ष लागतात, सेम स्ट्रोकमध्ये होतं. ज्यावेळी तो एरिया सेंटर डॅमेज होतं, त्यावेळी काय करतं ब्रेन? ब्रेन एकदम अद्भुत असा अवयव आहे. तो काय तुम्हाला वाऱ्यावर सोडत नाही. तिथे असणाऱ्या इतर पेशींना तो ते काम शिकायला कमांड देतो, की बाबा तुम्ही जे उरलेले आहेत, तुम्ही हे जे बोलायचं सेंटर आहे त्याचं काम तुम्ही शिका. पण शेवटी दुसऱ्या पेशी जे इतर काम करत असतात, त्यांना ओव्हरटाईम करायचंय, एक्स्ट्रा काम करायचंय. ते शिकण्यासाठी सुद्धा त्यांना 1.5 वर्ष लागतं. मेंदूमध्ये लवकर काही शिकत नाही. जसं लहान बाळ बोलायला शिकायला 1.5 वर्ष लागतं, तसं स्ट्रोक होऊन जर ते सेंटर उडालं, तर त्याचं रिकव्हरी व्हायला दुसऱ्या पेशींनी ते काम शिकायचं आणि ते करायचं आणि ते काम कुठल्याही जसं आपण जोपर्यंत चाबूक मारत नाही किंवा काही अगदी इमर्जन्सी येत नाही, उद्या परीक्षा येत नाही, तोपर्यंत पुस्तक उघडत नाही. तसं ते मेंदूचं पण काम असतं. जोपर्यंत त्यांना ते स्टिम्युलेशन आपण रोज देत नाही, तोपर्यंत ते स्वतःहून काम करत नाहीत.
त्याच्यासाठी जे स्टिम्युलेशन असतात ते औषध गोळ्या आम्हाला द्याव्या लागतात आणि त्यांना ती स्पीच थेरपी द्यावी लागते. इतर गोष्टी आम्हाला ब्रेन स्टिम्युलंट जे टॉनिक असतं वगैरे ते द्यावं लागतं. किंवा तुम्ही ज्यावेळी ते फंक्शन करता, आता आता हात हा लकवा पडला, तर साधारण तासात एक श्रीराम लागूंचा विषय असा तो होतो. असं होणे हात याचा अर्थ तुम्ही त्याचं एक्सरसाइज वेळेत केलेला नाहीये. खूप दिवसांपर्यंत तुम्ही त्या हातांना जर काम दिलं नाही, तर ती कॉन्ट्रॅक्चरमध्ये जातात आणि ते एकदा कॉन्ट्रॅक्ट झालं त्याचा अर्थ निग्लेक्टेड आहे. त्यांच्याकडं कुणीही लक्ष दिलेलं नाही. हे सरळ-सरळ नाही-नाही आम्ही व्यायाम करत होतो, त्यांना सांगत होतो, हात उचलून पेशंट्स जनरली काय करतात आमच्या जवळ आले, की "हे बघा सर हे इथं हात दुसऱ्या हाताने हात उचलतो." असं नाहीये. घरातल्या लोकांनी लक्षात ठेवायला पाहिजे, की तुम्ही स्वतः जोपर्यंत त्या हातामध्ये ताकद येत नाही, तोपर्यंत पॅसिव्हली प्रत्येक जॉइंट टू जॉइंट त्यांची एक्सरसाइज करायला पाहिजे. मालिश म्हणजे फिजिओथेरपी नव्हे. हा एक खूप मोठा आणि मिथ आहे. लोकांना वाटतंय आम्ही मालिश करून घेतोय, मालिशवाला लावलाय, हे लावलंय, ते लावलंय. मालिशवाले ते असे-असे करून काही फिजिओथेरपी होत नाही. वी हॅव टू डू प्रॉपर जॉइंट टू जॉइंट. प्रत्येक जॉइंट असतो ते जॉइंट टू जॉइंट त्यांची एक्सरसाइज ही करावी लागते ही अशी प्रत्येक जॉइंटला. मालिश वेगळं, जॉइंट वेगळं. मालिश ही लहान बाळाची जन्मल्यानंतर करायची. स्ट्रोक झाल्यानंतर मालिशचा त्याचा काही संबंध नाही येत. अजिबात संबंध त्याचा काही येत नाही. आपल्या शरीरामध्ये ज्या-ज्या गोष्टी उपयोगात असतात, त्याच अवयव टिकतात. आपल्या शरीरामध्ये कुठलंही जे द्रव्य आहे, ते रक्त असू दे किंवा सी-एस-एफ, मेंदूचं पाणी असू दे, जोपर्यंत ते प्रवाहित असतं, तोपर्यंतच ते नॉर्मल असतं. एकदा त्याचा प्रवाह खंडित झाला, तर सगळे डिस्फंक्शन होतात. हे साधं गणित आहे. रक्त हे प्रवाहित होण्यासाठीच आहे. ज्यावेळी रक्त प्रवाहित होण्याचं थांबतं, तिथं गुठळी तयार होते. ज्यावेळी सी-एस-एफ प्रवाहित होण्याचं थांबतं, तिथं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्यामुळे शरीरातलं फ्लुइड प्रवाहित राहण्यासाठी तुमचं शरीरसुद्धा तुमची वॉक असेल किंवा जॉगिंग असेल किंवा एक्सरसाइज असेल, हे सुद्धा व्यवस्थित करणं अत्यंत गरजेचं आहे. जेणेकरून ते रक्तप्रवाह कंटिन्युअसली नॉर्मल स्टेटमध्ये प्रवाहित राहू शकतो. स्मोकिंगमुळे बेसिकली काय होतं, स्मोकिंगमुळं अ, निकोटीन जास्त झाल्यामुळं रक्ताचे गुठळी व्हायचं प्रमाण वाढतं आणि रक्ताचा जो स्पीड असतो प्रवाहित होण्याचा, तो स्पीड कमी होतो आणि ज्यावेळी स्पीड कमी झाला, तर आपल्याला माहीत आहे, की तूप असतं ते उकळल्यानंतर ते पातळ होतं. पण ज्यावेळी थंडी येते त्यावेळी घट्ट होतं. सेम आहे रक्ताचं. त्यामुळं स्ट्रोक हे खूप कॉमन हे थंडीमध्ये होतात. आता हा ऑक्टोबर महिना सुरू झालाय. फेब्रुवारी, मार्चपर्यंत भरपूर स्ट्रोक होणार. भरपूर रक्तवाहिनी ब्लॉक होतात आणि रक्तवाहिनी फुटतात सुद्धा. कारण ऑब्व्हियसली जे आपलं एक्स्टर्नल टेम्परेचर आहे त्याच्यामुळे तो घट्ट होतो. सेम रक्तासाठी असतं. त्यामुळे ह्या कालावधीमध्ये काळजी घेणं हे खूप आवश्यक आहे. आता आपण थोड्या प्रश्नांच्याकडे जाऊया. स्ट्रोक हा जेनेटिक असू शकतो का? जे पेशंट्सने विचारलेले प्रश्न आहेत. येस, डेफिनेटली तुमच्या पेरेंट्समध्ये जर जेनेटिक हिस्ट्री असेल स्ट्रोकची, तर डेफिनेटली स्ट्रोक हा तुम्हाला होऊ शकतो. पण जेनेटिक हिस्ट्री असणे, तुमच्या आई-बाबांना स्ट्रोक झालेला आहे, तर तुमचे चान्सेस किती आहे? डेफिनेटली तुमचे चान्सेस जास्त आहेत त्या केसेसमध्ये. 35 वर्ष वयानंतर प्रत्येक व्यक्तीने आपला बीपी, शुगर दर 6 महिन्यांनी चेक करणे हे अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय ते तुम्हाला मॅनेज करता येत नाही, आयडेंटिफाय करता येत नाही. आर द मेडिकेशन्स फॉर स्ट्रोक नीड्स टू बी टेकन लाईफ लॉंग. आयुष्यभर औषधं खावी लागतील का? येस. जर रक्तवाहिनी ब्लॉक झाली असेल, तर ते रक्त पातळ व्हायची गोळी ही आयुष्यभर खावी लागते. तुम्हाला जर बीपी असेल, तर बीपी कमी करायची गोळी आयुष्यभर खावी लागते. साखर असेल, ती कंट्रोल करायची गोळी आयुष्यभर खावी लागते. जर एखादी दुसऱ्या दिवशी माझी बीपीची गोळी चुकली, तर चालते का? नो, ॲब्सोल्युटली नो. बीपीच्या गोळ्या नियमितपणे खाणे हे खूप, खूप आणि खूप महत्वाचं आहे. तुम्ही तेवढं जरी एक काम रेग्युलरली जर केलं, तर तुमचं स्ट्रोकचं व्हायचं प्रमाण हे 30% ते 40% कमी होतं. त्यामुळे बीपीची गोळ्या अजिबात चुकवायच्या नाहीत. बीपीबद्दल लोकांची खूप मिसकन्सेप्शन आहेत. पुढे जाता-जाता सांगतो. लोकांना वाटतंय आम्हाला बीपी आहे पण आम्हाला काही लक्षणं दिसत नाही. आम्हाला काही त्याचा त्रास होत नाही. त्यासाठीच बीपी आणि शुगर, साखर याला सायलेंट किलर म्हणतात. त्याची काही लक्षणं आढळून येत नाहीत अनलेस अँड अंटिल एंड ऑर्गन डॅमेज म्हणजे तुम्हाला स्ट्रोक व्हायला पाहिजे, किडनी फेल व्हायला पाहिजे किंवा डोळ्यांच्या नसा खराब व्हायला पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला काही लक्षणं दिसून येत नाहीत. त्यामुळे त्यांना सायलेंट किलर म्हणतात. तुम्हाला काही न लक्षणं दिसता सडनली त्यामुळं बीपी असणाऱ्या रुग्णांनी बीपीचे रुग्ण अजून एक कारण सांगतात, की आमचं तर बीपी नॉर्मल असते, चेक करतो त्यावेळी. त्यामुळे आम्ही गोळ्या कशाला खायच्या? त्याचं उत्तर असं आहे, जर तुम्ही गोळ्या खाऊन तुमचा बीपी नॉर्मल असेल, तर ज्यावेळी बंद कराल त्यावेळी तो शूट होईल.
त्यामुळे गोळ्या खाऊन बीपी नॉर्मल असणे याचा अर्थ बीपी नाही असा नाही. बीपी तुम्हाला नाही त्याच वेळी म्हणता येईल ज्यावेळी तुम्ही गोळ्या न घेता तुमचा बीपी नॉर्मल राहील, आणि ते पण 2 ते 3 रेकॉर्डिंग्स मध्ये एकाच वेळी नाही. तर ते कंटिन्युअसली नॉर्मल असेल तर डेफिनेटली तो नॉर्मल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आता प्रिव्हेन्शनसाठी बघूया. ही झाली कारण. तर प्रिव्हेन्शनमध्ये 2 फॅक्टर्स आहेत. पहिल्यांदा स्ट्रोक का होतो? त्याचे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहे, नॉन मॉडिफायबल. म्हणजे ज्या गोष्टी तुम्ही बदलू शकता आणि थोड्या गोष्टी ज्या बदलू शकत नाही. ज्या ऑब्व्हियसली बदलू शकतात त्याच्यावर आपण पहिल्यांदा बघू. बीपी हे मेन कारण आहे. बीपी तुम्ही गोळ्यांनी कंट्रोलमध्ये ठेवू शकता. बीपीच्या गोळ्या अजिबात चुकवायच्या नाहीत. बीपीच्या गोळ्या योग्य तज्ञांकडून घेऊन बीपी नॉर्मल ठेवणे हे खूप आणि खूप अत्यंत महत्वाचं आहे. एखाद दुसरी गोळी जरी चुकली तरी तुमचा बीपी शूट होतो. मी सांगितलं जसं रक्तवाहिन्या इलेक्ट्रिक आकुंचन प्रसरण पावतात. त्या बीपीच्या गोळ्यामुळे प्रेशर कमी असतं. 1-2 दिवसांचे 1-2 डोस जरी चुकला तरी ते प्रेशर जे त्यातून रक्त प्रसारित होतं ते प्रेशर वाढताना त्या आकुंचन प्रसरण होणाऱ्या रक्तवाहिन्या कमजोर असेल तर ते फुटतात. इट इज ॲज सिंपल ॲज इट इज. त्यामुळे बीपी कंट्रोलमध्ये ठेवायला ते तुमच्या हातामध्ये आहे. साखर कंट्रोलमध्ये ठेवणं तुमच्या हातामध्ये आहे. साखर हा मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे आणि कुठलाही मेटाबॉलिक डिसऑर्डर असेल तर तो एकदम हळू मायक्रोव्हॅस्क्युलर छोट्या-छोट्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक करत प्रत्येक ठिकाणी फिरतो आणि शेवटी 50% पेक्षा जास्त ज्यावेळी ब्लॉकेज होतं त्यावेळी तुम्हाला ती लक्षणं दिसायला लागतात. म्हणजे तुम्हाला जर साखर झाली तर असं नाही आहे की साखर तुम्हाला ज्यावेळी निदान झालं किंवा त्याच वेळी झाली असेल. त्याची प्रोसेस 4-5 आधीपासून सुरुवात होते. त्यामुळे 35 वर्षानंतर प्रत्येक व्यक्तीनं तुमचा बीपी किंवा हे चेक करणं हे अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, तिसरं साखर झाली, बीपी झाली, स्मोकिंग. स्मोकिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. हे कारण आहे की ज्याच्यामध्ये रक्तवाहिनी ब्लॉक होऊ शकतं. तर स्मोकिंग 101% तुम्ही बंद केलं पाहिजे. स्मोकिंगमुळं रक्त घट्ट होतं. स्मोकिंग करणाऱ्या लोकांचं हिमोग्लोबिन जर तुम्ही बघितला टेस्टिंगमध्ये तर तो 14, 15, 16 असतो. विस्कॉसिटी, ब्लड विस्कॉसिटी म्हणजे जे फ्लुइड असतं ते घट्ट होणं हे प्रमाण स्मोकर्समध्ये खूप कॉमन आहे. त्यामुळे 101% स्मोकिंग म्हणजे स्मोकिंग नाही. तुम्ही जे काही तंबाखू खाता, ते मिसरी काय सकाळची करता, हे सगळं शेवटी टोबॅको यूज आलं. टोबॅको च्युअर्स म्हणून आम्ही त्याला कन्सिडर करतो. स्मोकिंग फक्त बोलण्यासाठी मेडिकल लिटरेचरमध्ये जास्त आहे. तर हे सुद्धा बंद करायला पाहिजे. ब्लड प्रेशर, साखरेचं योग्य कंट्रोल, स्मोकिंग. चौथा आहे ओबेसिटी. ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा. वजन वाढल्यामुळं अशी कित्येक उदाहरणं माझ्याकडे आहेत, ज्या लोकांचं वजन वाढलेलं आहे. त्या वजन वाढलेल्यामुळं सुद्धा तुमचा बीपी 5 ते 10 15 शूट होऊ शकतो. ज्यावेळी तुम्ही नियमित व्यायाम कराल, आहारावर नियंत्रण ठेवाल, वॉकिंग वगैरे कराल, तुमचं वजन ड्रॉप होईल. ऑब्व्हियसली जसं-जसं वजन ड्रॉप होईल तसं-तसं बीपी ड्रॉप होतो आणि तुम्हाला ज्या बीपीच्या गोळ्यांच्या डोसची आवश्यकता आहे, ते सुद्धा मी प्रॅक्टिसमध्ये बघितलेलं आहे, की ते आपोआप डोस सुद्धा त्याची आवश्यकता सुद्धा कमी होते. त्यामुळे वजनावर नियंत्रण ठेवणं खूप आवश्यक आहे. कोविडमध्ये, स्पेशली कोविडमध्ये असं बघण्यात आलेलं आहे, की जी लोकं लठ्ठ आहेत, तीच लोकं जास्त मृत्युमुखी पडलेली आहेत. त्यामुळे लठ्ठपणा हा एक मेटाबॉलिक सिंड्रोम आहे, ज्याला आपण सिंड्रोम एक्स म्हणतो. ज्या लोकांना लठ्ठपणा आहे, पोटाचा घेर वाढलेला आहे, हे भारतीय लोकांमध्ये खूप कॉमन आहे. पोटाचा घेर वाढलेला आहे. पियर शेप्ड ओबेसिटी आम्ही त्याला म्हणतो. कारण त्याचं असं आहे, की इंडियन जेनेटिक्स, भारतीय लोकांचे जे जीन्स आहेत, त्याच्यामध्ये जे पोटाच्या घेर वाढल्यामुळे जे काही फॅटचं तिथं हे इन्सुलिन रेझिस्टन्स निर्माण होतो, तो खूपच घातक आहे. पोटाचा घेर कधीही वाढू द्यायचा नाही. पियर शेप्ड ओबेसिटी कधीही व्हायची नाहीत. खूप अशी बिझनेसमॅन आम्ही बघतो, खूप बिग शॉट लोकं आहेत, खूप श्रीमंत आहेत, सगळे आहेत. पण तुम्ही बघितलं तर त्यांची पियर शेप्ड ओबेसिटी असते. एकदम पोट असा गोलाकार आकार. त्यांना इन्सुलिन रेझिस्टन्स असतो आणि त्यांच्या या कारणास्तव त्यांच्यामध्ये हृदय, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक हे खूप कॉमन असतं. डायबिटीज तर डेफिनेटली असतो. त्यामुळं लठ्ठपणा कमी करणे हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. बीपी झालं, शुगर झालं, स्मोकिंग कंट्रोल करणे म्हणजे टोबॅको यूज कंट्रोल करणे, लठ्ठपणा कंट्रोल करणे, अल्कोहोल सुद्धा. दारूमुळं सुद्धा स्ट्रोक व्हायचं प्रमाण हे वाढतं. दारूमुळं ॲज सच वाढत नाही, पण जी लोकं दारू पितात, सोशल ड्रिंकिंग हा एक प्रकार असतो आणि एक दारुडा असतो. दारुडा जो असतो तो जेवण म्हणूनच ते दारूच पीत असतो.
त्याच्यामुळे बेसिकली तो जेवण खात नाही आणि न्यूट्रिशन कमी पडतं. त्यामुळे त्याचा मेंदूची झीज होते. हा तो वेगळा भाग. सोशल ड्रिंकर नावाचे लोक असतात. पार्टीला, कधीतरी जेवायला, कुठल्या तर ऑकेजनली मी पितो साहेब. मी काय रोजचं रोज पिऊन काय गटरीत पडत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. ऑकेजनल ड्रिंकिंग हा जो प्रकार असतो त्याच्यामध्ये सुद्धा धोका आहे. रेड वाईन फक्त ही एकच अशी आहे, की रेड वाईन जी काही दारूचा एक प्रकार आहे, तो म्हणजे ज्यावेळी लोकं आम्हाला इन्सिस्ट करतात, की साहेब चांगली दारू सुचवा किंवा आम्हाला चांगलं घ्यायचं, तर त्यांच्यासाठी एवढंच आहे, की रेड वाईन तुम्हाला उपलब्ध असेल तर तुम्ही रेड वाईन पिऊ शकता. रेड वाईनमुळं तुमचं जे कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल आहे त्याचं प्रमाण कमी होतं. तुमचं जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे, गुड कोलेस्ट्रॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल. बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी 2च उपाय आहेत, जे करू शकता तुम्ही. एक तर एक्सरसाइजने ते कमी होतं आणि दुसरं रेड वाईननं. तर तुम्हाला खूपच प्यायचं असेल, ती महाग आहे. तुम्ही ते तुमचं तुम्ही बघा कशी त्याची व्यवस्था करायची जर प्यायचंच असेल तर. नसेल तुम्ही बंद करू शकता. त्यानंतर 5वं कारण आहे, जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आहेत. पहिलं बघितलं बीपी, दुसरं बघितलं शुगर, तिसरं बघितलं निकोटिन, टोबॅको, स्मोकिंग, तंबाखू खाणे वगैरे. तर तुमचा लठ्ठपणा कमी करणे आणि 5वं त्याच्यामध्ये स्ट्रेस. स्ट्रेस इज अ व्हेरी, व्हेरी, व्हेरी कॉमन कॉज आणि स्ट्रेसमुळं डायबिटीज सुद्धा होतो. म्हणजे ते फक्त स्ट्रेसमुळे होतं असं नाही. जर तुम्हाला डायबिटीज होण्याचं प्रमाण हे 20% असेल, तर तुम्हाला स्ट्रेस फॅक्टर असेल ते 50% पर्यंतची रिस्क वाढते. स्ट्रेसमुळे स्ट्रोक सुद्धा होतो. स्ट्रेस बेसिकली काय आहे? स्ट्रेस हा मॅनेज करायलाच पाहिजे. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट आहे. तर ताणतणाव हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. तुम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत स्ट्रेस हा असणारच. प्रत्येक व्यक्तीला हा स्ट्रेस असतो. कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस कितीपर्यंत घ्यायचा आणि तुमची त्याची थ्रेशोल्ड काय हे सुद्धा तुम्ही डिसाईड करायला हवं. स्ट्रेसमुळे बेसिकली स्ट्रेस झाला की आपल्याकडं फाईट आणि फ्लाइट या 2 सिस्टम अगदी इव्होल्यूशनच्या काळापासून ज्यावेळी आपण शिकार करून खात होतो, ज्यावेळी पिकं वगैरे हे कल्टिव्हेशन वगैरे काही नव्हतं. अगदी त्या काळापासून या गोष्टी आहेत, जे फाईट आणि फ्लाइट होतं. ज्यावेळी तुम्ही तणावामध्ये येता, त्यावेळी ॲड्रिनल ग्लँड तुमची सिक्रेट करते, हार्मोन सिक्रेट करते. एकतर तुम्ही लढायचं असतं किंवा पळायचं असतं. तर स्ट्रेसमुळं काय होतं कॉर्टिकोस्टेरॉइड्स जे सर्कॅडियन रिदम असतं आपल्या शरीरामध्ये स्टिरॉइड सिक्रेशन होतं. नॅचरल स्टिरॉइड जे सिक्रेशन होतात त्याचं एक टायमिंग असतं. पहाटे 3-4 वाजता जास्त स्टिरॉइड सिक्रेट करतं. संध्याकाळी कमी सिक्रेट करतं. तर स्ट्रेस फॅक्टरमध्ये कॉर्टिसॉल नावाचं हार्मोन हे जास्त सिक्रेट होतं आणि त्याच्या इल इफेक्ट्समुळे तुमचा बीपी वगैरे वाढू शकतो. तुम्ही साधारणतः स्टिरॉइडच्या गोळ्या इतर कारण स्किन इन्फेक्शन झालं, काय झालं तर त्याच्यामध्ये स्टिरॉइडच्या गोळ्या देतात. त्याच्यामुळं तुम्ही पाहिलं असेल की जर एखाद्याला घरात क्रोनिक सोरियासिस आहे, स्किन इन्फेक्शन आहे, वर्षानुवर्ष 2-2, 3-3 वर्ष चाललेलं आहे. त्याच्यामध्ये स्टिरॉइड घेतलं तर त्यांना थोड्या दिवसांनी बीपी सुद्धा होतो किंवा शुगर सुद्धा होते. म्हणजे हाय स्टिरॉइड असेल, गोळ्यांच्याद्वारे असू दे किंवा नॅचरली स्ट्रेसमुळे तुमचं ते सिक्रेट होत असू दे. त्यामुळे बीपीचं आणि साखर होण्याचं प्रमाण सुद्धा वाढतं किंवा तुम्हाला ऑलरेडी बीपी असेल, साखर असेल, ते बीपी कंट्रोलमध्ये येत नाही, साखर कंट्रोलमध्ये येत नाही. त्यामुळे स्ट्रेस मॅनेज करणे हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. स्ट्रेस मॅनेज करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मेडिटेशन करू शकतात, थोडे लोकं योगा करू शकतात, नॉर्मल जॉगिंग करू शकता तुम्ही. अ, ह्या वन वन ऑफ द हे आहेत किंवा दुसरं रिलॅक्सेशन म्हणजे स्लीप असेल, पुरेशी झोप. झोप सुद्धा ह्या विषयावर मी 1-2 मिनिटं बोलतो. झोप सुद्धा ही खूप गरजेची आहे. माणसाच्या आयुष्यामधले जवळपास 25 ते 30% 60 वर्ष माणूस जगला, तर 10 ते 15 वर्ष त्याची ती झोपेतच जातात. पण झोप काय अननेसेसरी गोष्ट नाहीये. तुम्ही जे आता काम करता, झोपला म्हणजे काय? तुमचा फक्त कॉन्शियसनेस लेव्हल थोडासा तो कमी होतो. याचा असा अर्थ नाही की तुमच्या शरीरातल्या पेशी सगळ्या झोपून जातात. झोप, रेस्ट आणि झोप, चांगली झोप ही खूप आणि खूप गरजेची आहे. त्या धकाधकीच्या जीवनामध्ये माझ्याकडे येणारे माझ्या प्रॅक्टिसमधले जवळपास 20 ते 30% लोकांना झोपेचा हा त्रास असतोच. झोप ही येत नाहीच. झोपमध्ये काय होतं तुमचं रिपेअरिंग सिस्टम सगळं होतं. तुम्ही एखाद्या तणावाखाली काम केलेलं आहे. तो मग मेंटल स्ट्रेस असू दे, फिजिकल स्ट्रेस असू दे. त्याचं रिपेअर वर्क व्हायलाच पाहिजे ना. तुम्ही गाडीची कशी सर्व्हिसिंग करता महिन्यातून, 2 महिन्यातून तसं बॉडी तुमची बॉडीमध्ये तुमच्या करोडो पेशी तुमच्या माहीत नसताना तुम्हाला माहीत नसताना आत काम करत आहेत आणि त्यामुळे तुम्ही निवांत आहात. ज्या दिवशी त्यातल्या पेशी काम करायचे बंद होईल त्यावेळी तुम्हाला लक्षणं दिसायला सुरू होतील. प्रॉपर रेस्ट घेतल्यामुळं तुमच्या ते रिजनरेशन प्रोसेस, रिपेअर प्रोसेस जी आहे ती सगळी चांगली होते. रिव्हायटलाइज तुम्ही होता. त्यामुळे झोप ही खूप आवश्यक आहे.
झोप व्यवस्थित असेल तर बाकी सगळ्या सिस्टम व्यवस्थित काम करतात. झोप तुमची चांगली झाली नाही तर सगळ्या डायबिटीज कंट्रोलमध्ये होत नाही. तुमची डोकेदुखी सुरू होते, बीपी शूट होतो, हृदयावरचा ताण वाढतो. त्यामुळे झोप इज अल्सो वन ऑफ द इम्पोर्टंट फॅक्टर. त्यामुळे आता बघितलं प्रिव्हेंट करण्यासाठी लगभग 5 मेजर मॉडिफायबल फॅक्टर्स कुठले-कुठले आहेत? एक तर तुमचं बीपी, साखर, तिसरी टोबॅको, तंबाखू, सिगारेट, मेसरी जे काही असेल ते. लठ्ठपणा कंट्रोल करणं आणि हाल्फ मी देतो अल्कोहोलसाठी आणि हाल्फ देतो स्ट्रेससाठी. म्हणजे अल्कोहोल अँड स्ट्रेस आर अल्सो इक्वली इम्पॉर्टंट. हे तुम्ही फॅक्टर मॉडिफाय करू शकता. आता दुसरी जी कारणं आहेत स्ट्रोकची जी मॉडिफाय करता येत नाही त्याच्यामध्ये बेसिकली 2 आहेत, 3 आहेत. एक आहे एज. एजला तुम्ही 40 वर्षाचा झाला, 45-50 ते काही तुम्ही मॉडिफाय करू शकत नाही. दुसरं फॅक्टर जे आहे, ते आहे तुमचं सेक्स. म्हणजे तुम्ही पुरुष आहे की स्त्री आहे, ते तुम्ही मॉडिफाय करू शकत. थोड्या ह्याने करतात, पण जनरली मॉडिफाय करता येत नाही. स्त्रियांमध्ये नॅचरल प्रोटेक्शन आहे. हार्ट अटॅकपासून आणि स्ट्रोकपासून. अनलेस अँड अंटिल स्त्रिया 50 वर्षाच्या पुढे जातात, त्यावेळी त्यांची मासिक पाळी बंद होते. मग मेनोपॉज त्यांचा अटेन होतो. स्त्रियांमध्ये इस्ट्रोजन नावाचं जे हार्मोन असतं, ते कॉन्स्टंट जोपर्यंत त्यांची मासिक पाळी असते, तोपर्यंत ते सिक्रेट होत राहतं. त्यामुळे तुम्ही खूप कमी ऐकलं असणार आहे, की एखाद्या स्त्रीला हार्ट अटॅक आला. हार्ट अटॅकनं मरणारे जे पुरुष आहेत, ते म्हणजे मरणारे जे पेशंट्स आहेत, ते पुरुषच असतात मोस्टली. आणि त्यांना जे स्ट्रोकचं प्रमाण जे असतं, ते पण पुरुषांनाच 50-60च्या आतमध्ये खूप जास्त. यंग स्ट्रोक खूप कॉमन आहेत. आपल्याला 40 वर्षाच्या आतचे स्ट्रोक माझ्याकडे डेली प्रॅक्टिसमध्ये खूप आहेत. त्याच्यानंतर तिसरं फॅक्टर आहे तुमची जीन्स. एज, सेक्स आणि जीन्स तुम्ही बदलू शकत नाही. जर तुमच्यामध्ये स्ट्रोक होण्याचं प्रमाण तुमच्या आई-वडिलांच्या जीन्समध्ये जास्त असेल किंवा त्यांना यंग एजमध्ये स्ट्रोक झाला असेल किंवा त्यांचा यंग एजमध्ये 40-50 अशा एजमध्ये अकस्मात मृत्यू झालेला असेल, सडन डेथ, अकस्मात मृत्यू कुठल्या कारणास्तव झाला काही गरज नाही. तर सडन डेथ झालेली अशी हिस्ट्री किंवा स्ट्रोक झालेली हिस्ट्री जर तुमच्या पालकांच्यामध्ये असेल, तर तुम्ही वयाच्या 30 ते 35 वर्षानंतर डेफिनेटली एकदा तुमचं फुल चेकअप करून घेणं आवश्यक आहे आणि एव्हरी 6 मंथली तुमचं बीपी आणि शुगर चेक करणं हे गरजेचं आहे. हे 3 नॉन मॉडिफायबल फॅक्टर आहेत. त्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. त्यामुळे ह्या 5 फॅक्टरवर तुम्ही लक्ष द्यायचं. डायबिटीज कंट्रोल करणे, शुगर कंट्रोल बीपी कंट्रोल करणे, स्मोकिंग कंट्रोल करणे, लठ्ठपणा कंट्रोल करणे, स्ट्रेस मॅनेज करणे आणि अल्कोहोल बंद करणे. आता ही सगळी प्रिव्हेन्शनसाठीची कारणं आहेत. मिठाचं प्रमाण जेवणात कमी पाहिजे. पापड, लोणचं सुद्धा तुम्ही कमीच घ्यायला पाहिजे. आता विषय परत एकदा रिकॅपमध्ये आले. जवळपास आपला 1 तास होत आलेला आहे Facebook लाईव्हचा. आता पुढच्या लाईव्हमध्ये मी असेच लाईव्ह सेशन्स अरेंज करत राहीन. थोडे बाकीच्या सुद्धा पार्किन्सन्स आहे, जिच्या नसांचा वीकनेस प्रॉब्लेम आहे, डोकेदुखीवर एखादा, हातापायांना मुंग्या येणे, पायाला गोळे येणे, चक्कर येणे. अशा प्रत्येक विषयावर मी ज्या वेळी मला वेळ मिळेल तसे लाईव्ह सेशन घेत राहीन आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नांची मी उत्तर तुम्हाला देत जाईन. तर आता रिकॅप करतो. आजचा टेक होम मेसेज तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, स्ट्रोक हा खूप कॉमन आहे. टाईम इज ब्रेन. वेळ दवडता कामा नये. लवकरात लवकर मेंदूविकार तज्ञांच्याकडे तुम्ही तुमच्या रुग्णाला घेऊन यायला पाहिजेत. 4.5 तासांच्या आत आलात किंवा 1 दिवसांच्या आत आलात तर चांगले इंजेक्शन्स अवेलेबल आहेत. 25 ते ₹30,000 खर्चामध्ये तुमचं काम होऊ शकतं. लवकर जर आला तर 30 ते ₹35,000 इंजेक्शन आहे. ते इंजेक्शन दिल्यानंतर सुद्धा ती रिकव्हरी होऊ शकते. तिसरी गोष्ट लक्षणे ओळखायची कशी? जरुरी नाही आहे की तुम्ही फक्त तुम्हाला माहीत असेल. तुम्ही याच्याबद्दल तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या घरातल्यांशी, नातेवाईकांशी, इतर बाहेर कुठल्या समारंभाला गेला तर फास्ट हे लक्षात ठेवणे पुढच्यासाठी. फास्ट, एफ फॉर फेस, चेहरा वाकडा होणे, लाळ गळायला लागणे, बोलताना ए फॉर आर्म, हात कमजोरी येणे, सुन्न होणे, हात बधीर होणे, हाताची ताकद निघून जाणे. येस फॉर स्पीच, स्पीच एकदम बोलायला अडथळा होणे किंवा असंबद्ध बोलणे किंवा बडबडणे आणि टी फॉर टाईम फॉर ॲक्ट. हे सोडून पोस्टीरियर सर्क्युलेशनची सांगितली. चक्कर येणे, डबल-डबल दिसणे, उलट्या होणे आणि चालताना इम्बॅलन्स होणे. ही लक्षणं तुम्ही लक्षात आली तर तुम्ही मेंदूविकार तज्ञांकडे जायला हवं आणि फास्ट हे तुम्ही लक्षात ठेवा आणि प्रिव्हेन्शनचे मी सांगितले 5 मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ज्याच्यावर तुमचं कंट्रोल पाहिजे. यू हॅव टू कंट्रोल युअर बीपी. शुगर तुमचं साखर कंट्रोल करायला पाहिजे. तिसरी गोष्ट लठ्ठपणा कंट्रोल करायला पाहिजे. स्मोकिंग जे काय असेल टोबॅको यूज, तंबाखू, मिश्री, बिडी, सिगारेट बंद करायला पाहिजे. अल्कोहोल हाल्फ देतो मी. अल्कोहोल बंद करायला पाहिजे. म्हणजे दारू पिणे बंद करायला पाहिजे. आणि स्ट्रेस मॅनेजमेंट जे खूपच कॉमन आहे. तुम्हाला साहेब ह्यांना साखर नाही, बीपी नाही, काही नाही तरी सुद्धा ह्यांना स्ट्रोक का बसला. स्ट्रोक कॅन बी वन ऑफ द कॉज ऑर एल्स इट कॅन बी जेनेटिक कॉज जे नॉन मॉडिफायबल आहे.
किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स आणि होमोसिस्टिन लेव्हल जास्त असणे ही त्याची कारणं आहेत. हे स्ट्रोकचे एका प्रकारचे मी सांगितले. अजून अनेक प्रकारचे स्ट्रोक असू शकतात, जे प्रेग्नन्सीमध्ये होऊ शकतात, इतर लोकांना होऊ शकतात. आत्तापर्यंतच्या सेशनमध्ये आय होप की स्ट्रोकबद्दल तुम्हाला भरपूर माहिती दिलेली आहे. हे सोडून सुद्धा जर तुम्हाला काही याच्या शंका असतील, तर तुम्ही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारा. मी माझ्या नेक्स्ट लाईव्ह सेशनमध्ये ज्यावेळी मी घेईन, त्यावेळी तो टॉपिक 1-2 दिवस आधी तुम्हाला कळवतो आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं देऊ. जेणेकरून न्यूरोलॉजी गडिंग्लजमध्ये, इतर भागामध्ये त्याचा प्रसार व्हावा आणि इथं आता आमचं मेडुला हेल्थ केअर सोमवार ते शनिवार पूर्ण वेळ मी इथं गडिंग्लजमध्ये देत आहे. जेणेकरून इथल्या भागाला त्याची खूप गरज आहे. गडिंग्लज, आग्रा, चंदगडमध्ये मी एकटाच न्यूरो फिजिशियन आहे, मेंदूविकार तज्ञ आहे. त्यामुळं लोकांनी मला मी पहिल्यांदा 3च दिवस येत होतो. त्यांनी सांगितल्यामुळं आता मी सोमवार ते शनिवार असं पूर्ण वेळ उपलब्ध आहे. सॅटर्डे हाल्फ डे असतो. तर त्यामुळे तुम्ही एखादा स्ट्रोकचा पेशंट जर काय आला, तुम्ही लक्षणं ओळखली, तर डेफिनेटली तुम्ही लवकरात लवकर इथं तुम्ही त्याला रेफर करू शकता. खूप तुम्हाला मेंदूविषयी, मेंदू हा अद्भुत ऑर्गन आहे. एका लाईव्ह सेशनमध्ये त्याच्याविषयी बोलणं कंप्लीट करणं पॉसिबल नाहीये. इतर सेशनमध्ये देखील आपण बोलत जाऊ. ज्या वेळी मला वेळ मिळेल तशी मी लाईव्ह सेशन घेत राहीन आणि तुम्ही आमच्या मेडुला हेल्थ केअर या Facebook पेजवर तुम्ही डेफिनेटली जॉइन करू शकता आणि तुमचे प्रश्न मेंदूविषयी जे काही असतील त्याची मी नक्कीच उत्तरं द्यायचा प्रयत्न करेन. ओके. थँक यू फॉर युअर पेशंट लिसनिंग.